औरंगाबादमध्ये आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचार सभा होणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यामधल्या देवगाव, रंगारी आणि करमाड्यामध्ये ही सभा होणार आहे। औरंगाबादमध्ये झेडपी मधली सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस एनसीपीने प्रचाराचा धुरळा उडवलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा चांगला सुटतोय। आज औरंगाबादमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दोन सभा आहेत। करमाड आणि लाडसावंगी इथे देवगाव, रंगारी या गावात अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभा रंगणार आहे। खरं तर गुरुवारी धनंजय मुंडे यांनी सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यात 3 सभा घेतल्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची 3 तालुक्यांमध्ये युती आहे, तर 4 तालुक्यांमध्ये ते फ्रेंडली लढत अशी लढत आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता प्रचारात पूर्ण जीव ओतला आहे। औरंगाबादच्या जिल्हा परिषदेवर त्यांचीच सत्ता आहे आणि ही सत्ता शाबूत राखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी आता पूर्ण प्राण प्रचारात ओतले आहे आणि त्याचमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची प्रत्येक संध्याकाळ ही औरंगाबादमध्ये पाहायला मिळते। या सर्व सभांमध्ये ते शिवसेना आणि भाजपला टार्गेट करत आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता द्या, तेच या औरंगाबाद जिल्ह्याचा खरा विकास करू शकतात असं मतदात्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात आज अशोक चव्हाण संध्याकाळी आपल्या सभांनी प्रचाराचा धुराळा उडवणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।